प्रियांका सचिन बंदी मनापासून स्वागत। आज माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक स्पेशल त्यांच्याविषयी मला बोलायचं, त्यामुळे मी जग पाहिलं ते माझे वडील महादेव। यानंतर त्यांच्या रूपात मला दुसरे वडील भेटले, ते म्हणजे माझे सासरे सिद्धू। आणि यानंतर या सर्वांमध्ये मला आयुष्यभराची साथ देणारा, माझ्यावरती प्रेम करणारा माझा पती सचिन। तुम्हाला सांगू, अगदी मिडलला समजत होतो मी, माझा भाऊ बहीण, आई वडील, परिस्थिती तशी जेवते, पण वडिलांनी हट्ट पुरवायचं कधी कमी केलं नाही। तर काही चुकल्यावरती याच वडिलांनी मला प्रचंड बेदम सुद्धा दिलाय। आज मानेवर पाहताना शिवांशला मला जेव्हा कळलं की आई होणार आहे, त्यावेळी सुद्धा सर्वात आधी आठवण कोणाची आली असेल तर आई वडिलांची। तर माझ्या आई वडिलांनी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतके कष्ट सोसले आणि आमच्या तिघांचं भविष्य सोन्यासारखं टिकरावं यासाठी सातत्यानं स्वतःला अग्निकुंडामध्ये त्यांनी स्वतःला अर्पण केलं। आजही माझी आई तिला जमेल अशा कामातून इतरांचं तर पोट भरतेच, पण मला वाटतं आमचं भविष्य सुद्धा तितक्याच निखळपणे संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते। आज पुण्यात कुठं जरी काम असलं तरी सुद्धा मीटिंगच्या माध्यमातून ते काम कुठलंही असेल, पण नीटनेटकीपणा टाकटीपणा दिलंच असतो, पण त्याबरोबरीनं आमच्याही शिलाई सुद्धा करते। मला वाटतं आमचं फाटलेलं नशीब शिवणारी जगातली माऊली कशी असते तिच्या रूपाने रोज पाहिजे। आता थोडं पुढं जा, मला आजही आठवतं या सर्वांच्या काळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सचिन। मला वाटतं प्रत्येक स्त्रीला काय हवं असतं, सुंदर दिसणाऱ्या पतीपेक्षा तिला समजून घेणारा पती हवा। आणि याच व्यासपीठावर तुम्हाला आवर्जून सांगते, माझ्या आयुष्यामध्ये सचिन माझ्या दोन्हीही वडिलांची कमतरता कधीही त्यांनी मला बसू दिली। आज माझी पुढची पिढी माझ्या खांद्यावरती असताना हे पत्र माझ्या दोन्हीही वडिलांसाठी, एक माझे सासरे आणि एक माझे पिता। आम्ही दोघंही तुम्हाला या व्यासपीठावरून मनापासून आणि आवर्जून एक शब्द देऊ इच्छितो, तुम्ही दिलेले संस्कार, जडणघडणी सर्व वडील ही प्रत्येक यशकीर्तीला आमच्या मुलाच्या रूपात जातील यात मात्र शंका नाही। तर मला सुद्धा तुमच्या दोघांसारखंच आई वडील व्हावं लागेल आणि त्यासाठी आम्ही दोघं याची शपथ घेतो। सचिन आणि प्रियांका यांच्या विनंतीला मान देऊन सर्व उपस्थित त्यांच्या अपृष्ट, त्यांचे मित्र आज शिवांशच्या या प्रथम वाढदिवसानिमित्तानं उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि शिवांशच्या आज पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षयने ही कविता पत्र वाचलं, खरोखरच मनाला वेदना देणार होतं आणि खरोखरच आईवडिलांची येथे निश्चितच आठवण येते आणि आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय म्हणजे आपण आईवडील झाल्यानंतरच समजतं। आणि त्याच्यात अक्षयचा सुंदर असा गोड आवाज, त्याच्यामुळे तो आणखीनच मनाला भावला। तर अशाच पद्धतीने प्रियांका आणि सचिन तुम्ही दोघेही पुढील तुमच्या उत्तर आयुष्यामध्ये एक आईवडिलांचं कर्तव्य निश्चितच पाळाल, यात आम्हाला कुठलीही शंका नाही। आणि शिवांशला चांगल्या शिकवणी, चांगली शिकवण आणि त्याला मोठं करसाल अशाच शुभेच्छा व्यक्त करतो।